नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला शिवराजच्या सानिका सावरे यांच्या लावणीचा थायलंडमध्ये सन्मान. भारत सरकारच्या द रेस रिलेशन बोर्ड आणि बिग मॅडी वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंड येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शिवराज महाविद्यालयातील विद्यार्थिनी सानिका सचिन सावरे यांनी बहारदार लावणी नृत्य सादर करून थायलंडमधील रसिकांची मने जिंकली. सानिका सावरे यांनी सादर केलेल्या लावणी नृत्याबद्दल द रेस रिलेशन बोर्डचे अध्यक्ष मिस्टर मेडी, थायलंडच्या अधिकारी मिस्टाक यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. या दैदिप्यमान गौरवाबद्दल शिवराज विद्यासंकुलाचे संचालक विश्वजित कुराडे यांच्या हस्ते सानिका सावरे या विद्यार्थिनीचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉक्टर SM कदम यांनी सानिकाचं अभिनंदन केलं. शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे, सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, संचालिका बिनादेवी कुराडे, संचालक विश्वजित कुराडे, प्राचार्य डॉक्टर SM कदम यांचे प्रोत्साहनपर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर रंगराव हेंडगे, उज्ज्वल फाउंडेशनचे संचालक साहिल भारती, दत्तू जाधव, रवी खोत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजच्या 27व्या कारगिल विजय दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गडिंग्लज येथील रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आलं. यावेळी डॉक्टर प्रशांत लाड, डॉक्टर दिग्विजय पाटील, डॉक्टर वैष्णवी गायकवाड, नर्स पूजा लाड, महेश तळप अपघात विभाग, सुरेश पाटील सुरक्षा रक्षक यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष कुमार पाटील, सल्लागार जयवंत नगरे, सुभाष गावडे, बसाप्पा आरबोळे, सुबराव पाटील, भरत येळुरे, सदस्य प्रवीण माळी, बाळू पवार, मारुती चोपडे, बळवंत ढेकळे, चंद्रकांत लष्करे, श्रीपती पाटील, सुरेश बारामती, अध्यक्ष मारुती पवार, उपाध्यक्ष बाळू कुरळे, तानाजी शेलार, बेकनाळ, संघटना अध्यक्ष नामदेव जगताप, गिजवणे, संघटना अध्यक्ष प्रकाश पोडजाळे, उपाध्यक्ष श्रीपती कडूकर, अनंत कडूकर, माजी सैनिक उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज गडिंग्लज तालुका प्रमुख व वडरगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अजितदादा होते यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 208 लोकांनी रक्तदान केलं. यावेळी युवासेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, अनिता पाटील, स्नेहल पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावल, संजय पाटील, सुरेश हेब्बाळे, वसंत नाईक, शैलेश इंगवले, महेश भोसले, विलास यमते, रोहित गोरुले हे उपस्थित होते. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसहकार सेना चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख संघटना मारुती जाधव यांनी जिलेबी वाटप केली. हा कार्यक्रम तालुका शिवसेना अजित खोत व माजी प्रमुख विलास एमाटे, तालुक्यातील शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गर्लगुंजीचे ज्येष्ठ पंच फकीरा सावंत यांचं निधन. गर्लगुंजी तालुका खानापूर गावचे सुपुत्र, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, गावपंच कमिटीतील उत्कृष्ट व्यक्तिमत्व, सिंहलाड्यातील खंबीर नेतृत्व आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते फकीरा जैनू सावंत वय 92 वर्ष यांचं मंगळवारी 28 जुलै रोजी पहाटे 5 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात 4 मुलगे, 4 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्यविधी मंगळवारी दुपारी 12 वाजता गर्लगुंजी स्मशानभूमीत नागपूर चिरमुरकर गल्ली सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे शिक्षक विलास सावंत यांचे ते वडील होत. त्यांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतृत्व करताना त्यांनी निस्वार्थपणे समाजकारण केलं आणि सीमा सत्याग्रही म्हणून त्यांची खानापूर तालुक्यात आज ओळख आहे. गावच्या विकासासाठी, सामाजिक ऐक्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी ते सदैव तत्पर राहिले. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी गावकऱ्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जाण्याने गर्लगुंजी गावाचे एक ज्येष्ठ मार्गदर्शक, समाज हितासाठी झटणारा नेता आणि सर्वसामान्यांचा आधारवड गमावला. त्यांनी केलेलं कार्य, विचार आणि समाजसेवेचा वारसा कायम स्मरणात राहील असं मत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनतर्फे आयोजित कारगिल विजय दिवस निमित्त सैनिक रत्न पुरस्कार सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, शाहू सभागृह, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या
सैनिकरत्न पुरस्कार सोहळ्यात वडरगे गावचे सुपुत्र संजय रघुनाथ मोरे, माजी सैनिक व एक्स NSG कमांडो यांच्या देशसेवेचा, शौर्याच्या व उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून सैनिकरत्न पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान संपूर्ण वडरगे तालुका गडिंग्लज गावासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या उज्ज्वल कार्याला आणि राष्ट्रसेवेच्या कार्याला सर्वत्र याबद्दल गौरव होत आहे. चंदगड येथील गुळमचे शेतकरी 25 वर्षे झाली शासनाने मत्स्य प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही दिलेला नसल्यामुळे नुकताच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील तसेच जिल्हाधिकारी हे तिलारी भागामध्ये जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा रस्ता अडविला आणि निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी आपलं म्हणणं सादर केलं. 25 वर्षापूर्वी तत्कालीन आमदार तसेच राज्यमंत्री भरमोहन पाटील यांनी या भागामध्ये मत्स्य बीज उत्पादन प्रकल्पासाठी जवळजवळ 35 एकर जमीन शासनाला देण्यासाठी शेतकऱ्यांना विनंती केली होती आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी ती जमीन शासनाला दिली होती. मात्र या प्रकल्पाला वेगवेगळ्या कारणाने काम रेंगाळले आणि पुढे नंतर हा प्रकल्प आज तागायत झालाच नाही. याची खंत देखील अनेक वेळा भरमोहन पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार होते आणि आजही भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हा योगायोग आहे. पण मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या सत्ता आल्या आणि त्या दरम्यान या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले आणि आज तागत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला पण मिळाला नसल्यामुळे आज सोमंगजी, ज्ञानेश्वर दळवी, रामू दळवी, अभिषेक दळवी, अंकुश गोडे, देवानंद दळवी, विष्णू गवस इत्यादींनी या मार्गावरून जात असलेल्या आमदार तसेच जिल्हाधिकारी यांच्या वाहनांचा ताफा अडवून या मागण्यांचे निवेदन देऊन आपल्या जमिनीचा योग्य तो मोबदला तरी द्या, नपेक्षा आम्हाला आमच्या जमिनी परत द्या किंवा तेवढ्याच प्रमाणे जमिनी द्या, या मार्गावरून जात असलेल्या आमदार तसेच जिल्हाधिकारी यांच्या वाहनांचा ताफा अडवून या मागण्यांचे निवेदन देऊन आपल्या जमिनीचा योग्य तो मोबदला तरी द्या, नपेक्षा आम्हाला आमच्या जमिनी परत द्या किंवा तेवढ्याच प्रमाणे जमिनी द्या, अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. पाहू आता 25 वर्षानंतर तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? गडिंग्लज येथे काल दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास गडिंग्लज ते कोल्हापूर बस क्रमांक MH09FL 7358 ही भरधाव वेगाने काळभैरी मार्गे जात असताना पोवार वसाहत बस स्टॉप चौकात स्प्लेंडर मोटरसायकल MH09 AV 6378 यावरील स्वार शुभम प्रकाश पाटील व 19 वर्ष सध्या राहणार वडरगे रोड गडिंग्लज मंदिर डिसुजा यांच्या भाड्याच्या घरात गडिंग्लज, मूळगाव तिऊरवाडी तालुका चंदगड व गजानन गोविंद नांदोडेकर राहणार म्हाळेवाडी तालुका चंदगड व ओंकार तेली वय 20 वर्ष राहणार पाटगाव तालुका भुदरगड हे मोटरसायकलवरून MIDC कडून पोवार वसाहतीकडे जात असताना भरधाव वेगाने मोटरसायकलला धडक दिल्यानं ओंकार तेलिया याचा शिवराज कॉलेज शिक्षण घेत होता. या विद्यार्थ्याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. तर दोघे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते दोघेही जखमी झाले आहेत. ST गुरुलिंग सोमशेट्टी राहणार महागाव तालुका गडिंग्लज यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बससह ताब्यात घेतला आहे. पोलीस ठाण्यात शुभम प्रकाश पाटील यांनी वर्दी दिली आहे.